आपल्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत आलेल्या ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची अखेर अपेक्षेप्रमाणे बदली झालेली आहे। मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून त्या आता मुंबईमध्ये येतात आणि त्यांच्या जागी कल्याणकर हे ठाणे जिल्हाधिकारी पदाची आपली सूत्र सांभाळणार आहेत। दुसरे कार्यक्षम सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून बदली झालेली आहे। वाळू आपल्या कामाची छाप सोडली होती। मुंडे यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार आता सोपवण्यात आलाय। त्यांच्या जागी रणजित कुमार हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील। 70हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि यापैकी ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा आता देण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आपण थेट ठाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची बदली झालेली आहे। एकंदरीतच ही बदली आधी होणार होती अशी चर्चा होती, मात्र अवघ्या 1.5 वर्षाच्या आधी बदली झालेली आहे। काय नेमक्या ठाणेकरांच्या यावर प्रतिक्रिया येतात? अनुपमा लक्ष्मीनारायण एक अधिक जॉईंट कमिशनर होते, पोलीस कमिशनर, तीही राजकीय बदली होती आणि ही राजकीय बदली आपण असंच बोलू शकतो। कारण की जेव्हा लक्ष्मीनारायण गेले होते तेव्हाही खूप मोठा गोंधळ झाला होता, तेव्हाही खूप मोठा राजकीय प्रेशर होतं आणि ही एक राजकीय प्रेशरने केलेली बदली आपण असंच बोलू शकतो। कारण काही दिवसापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला तर वाळू माफिया असो किंवा मग भिवंडीतली गोदामं असो, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणचे अनधिकृत बांधकामं असो, या सर्व गोष्टींमुळे राजकीय प्रेशर खूप वाढलं होतं आणि अश्विनी जोशी आपल्या परीने काम करत होते, कोणाचं ऐकत नव्हते, ते स्टेटवे काम करत होते, कोणाचा राजकीय दबाव घेत नव्हते, कोणाचे राजकीय ऑर्डर घेत नव्हते आणि हेच कारण मुख्य आहे ज्या कारणामुळे तडकाफडकी अशी बदली करण्यात आली आहे। याही आधी ठाणेकरांनी किंवा मग भाजपाचे आमदार असे संजय केळकर यांनी ही बदली थांबावी म्हणून प्रयत्न केले होते आणि अश्विनी जोशीसारखी कर्तव्यदक्ष कलेक्टर ठाण्याला मिळाले आणि त्यांनी अजून काम केलं पाहिजे। खास करून जो वाळू माफियाचा जो भाग आहे, मुंब्रा असो, मग रेती बंदर असो किंवा मग भिवंडी साईड असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो, अंबरनाथ बदलापूर मोठ्या प्रमाणात चालतो, त्याच्यावर एक मोठी वचक बसवली होती, मोठी कारवाई केली होती। म्हणजे कलेक्टरच्या इतिहासामध्ये एवढी मोठी कारवाई कधी झाली होती, अशी कारवाई ह्या त्यांच्या क्षेत्रात झाली होती। त्यामुळे कुठेतरी अश्विनी जोशी यांची बदली झाली पाहिजे असं काही एक वर्ग तयार झाला होता आणि त्या वर्गाने एक तिढा लावला होता की ह्याची बदली झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज ही राजकीय बदली झाली असंच आपण बोलू शकतो। एकंदरीतच आता याची पडसाद काय उमटते ते थोड्या वेळातच कळतील, कारण की काही नागरिक असतील, ठाणेकर असतील, काही अधिकारी असतील किंवा मग काही राजकीय नेते असतील, त्यांनाही बदली नको होती, कारण की ठाणेकरांसाठी ती खूप ते चांगलं काम करत होते, त्यामुळे ती बदली नको होती। परंतु आपण सरळ बोलू शकतो की लक्ष्मीनारायण सरांनंतर मग आता ही अश्विनी जोशी यांची बदली ही राजकीय बदली आहे असंच आपण बोलू शकतो। धन्यवाद कपिल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।